नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण बोटनेक बॅगची कटिंग पाहणार आहे. मी तुम्हाला वरती पिक देते, त्याप्रमाणे आपण कटिंग करणार आहे. सर्वप्रथम आपण याची गळा उंची बघूया, जो मी कट केलेला आहे. आणि याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. याची 4 इंच उंची आहे आणि 4 इंच गळा रुंदी आहे. आता या गळ्याला आपण खालच्या साईडनेही मार्क करून घेऊया. गळ्याच्या पिक मध्ये जसं दिसतंय तसं आपण गळा ड्रॉ करून घेऊया आधी. हे मी अस्तरवर करत आहे. अस्तरवर कटिंग झाल्यानंतर आपण मेन फॅब्रिक वरती कटिंग करून घेणार आहे. आता मी वरच्या साईडने 3 ते 3.5 इंच सोडून एक मार्क करत आहे आणि या पद्धतीने या साईडला 4 इंचाची गळा रुंदी घेणार आहे आणि एक बॉक्स ड्रॉ करून घेत आहे. आता आपला जसं पाहिजे होता तसा शेप आपण देऊन घेऊया. शेपचा आकार हा पानाकृती आहे, पण पानाकृती हा गळ्याच्या वरच्या साईडला आलेला आहे. या पद्धतीने याला तुम्ही ब्रॉड पण करू शकता पाहिजे असेल तर. या पद्धतीने हा शेप आपला झालेला आहे. आता आपण तो कटिंग करून घेऊया. ओपन केल्यानंतर बरोबर या पद्धतीने आपला नेक रेडी दिसत आहे. आता आपण हा अस्तरवरती गळा रेडी करून घेऊया. सॉरी, अस्तरवरती झालेला आहे, मेन फॅब्रिक वरती रेडी करून घेऊया. आता मी खालच्या साईडला मेन फॅब्रिक नेटचं फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि वरच्या साईडला आपण अस्तर ठेवून घेतलेले. आता आपण सर्वप्रथम कडाने सर्व शिलाई मारून घेऊया. अस्तर पूर्ण एक बाजूने एका साईडने जॉईन करून झालेले आहे. आता आपण एक्स्ट्राचा पार्ट आणि कट करून घेऊया. आता आपण ही पाइपिंग रेडी करून घेतलेली आहे. आता आपण ही पाइपिंग सर्व गळ्याच्या साईडला अटॅच करून घेऊया. आणि मी दाब हा सिंगल दाब अटॅच केलेला आहे मशीनला. आता मध्ये मध्ये नॉच देऊन घेऊया. आता मी एक क्रॉस पट्टी कापून घेतलेली आहे 1 इंच रुंदीची. आता आपण तिला या पद्धतीने डबल फोल्ड करूया आणि ही गळ्याभोवती जे आपण पाइपिंग लावलेलं आहे त्याच्यावरती एकदम कडाने जी पाइपिंग आहे त्याच्यावर गेली नाही पाहिजे अशी शिलाई मारून घेऊया आणि ही क्रॉस पट्टी जॉईन करून घेऊया. आता ही पट्टी आपली जॉईन झालेली आहे. आता आपण याला मध्ये नॉच पण दिलेले आहे. आता ही आपण या पद्धतीने टर्न करूया आणि एकदम कडाने शिलाई मारायची आहे. हे बघा या पद्धतीने. आता याच पद्धतीने आपण या पान शेप आकारालाही पाइपिंग लावून पलटी करून घेऊया.
आता आपण खालच्या पान शेपला पाइपिंग जॉईन करून घेऊया. हे बघा पाइपिंग लावून झालेलं आहे. आता आपण इथल्या नॉट रेडी करून घेऊया. नॉट कशी रेडी करायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनल वरती आहे. आता मी तुम्हाला परत दाखवत नाहीये. आता मी 1-1.5 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे, ज्याची रुंदी 1.5 इंच आहे आणि उंची जवळजवळ 14 ते 15 इंच आहे. आता आपण हे फोल्ड करून घेऊया आणि याची स्ट्रीप तयार करून घेऊया. आता आपण हे पलटी करून घेऊया. हे बघा, ही मी स्ट्रीप तयार केलेली आहे. आता याच्यावरून आपण प्रेस फिरवून घेऊया आणि व्यवस्थित सेट करून घेऊया. आता आपण 1 ते 1.5 इंचाच्या उंचीचं एक कट करून घेतलेले आहे स्ट्रीप. याच पद्धतीने आपण स्ट्रीप कट करून घेऊया. एक समान आकाराचे स्ट्रीप कट करायचे आहेत. हे बघा, आता हे आपण स्ट्रीप रेडी करून घेतलेले आहे, ते आता आपण अटॅच करूया. खालच्या साईडने आपण थोडंसं अंतर सोडणार आहे, जेणेकरून आपल्याला हात शिलाईला जागा होईल म्हणून. आणि आपण इथून 5 इंचावर वरती मार्क करून घ्यायचे आहे. तिथपर्यंत आपली नॉट येणार आहे. आणि इथून आपण अर्धा इंचावरती नॉट स्ट्रीप जॉईन करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला नॉट त्याच्यामध्ये ओवून घेता येतील. आता जिथे मार्किंग केलेले आहे तिथे आपण हे स्ट्रीप जॉईन करून घेऊया. आता हे आपण जॉईन करून घेऊया. दोन्ही साइडनी माझे हे स्ट्रीप लावून झालेले आहेत. आता आपण जी लेस तयार केली होती ती लेस आपण याच्यामध्ये अटॅच करायची आहे. हे बघा, आता मी एक लांब दोरी घेतलेली आहे आणि दोरीच्या दोन्ही साइडला मी पिन अटॅच केलेले आहे. आता आपण पिन मधून या पद्धतीने एक दोरी ओवून घेणार आहे आणि दुसरी या पद्धतीने ओवून घेणार आहे. हे बघ, आता ही ओवून झाल्यानंतर ना ह्या बाजूची एक दोरी घ्यायची आहे आणि ही या इथल्या पॉइंट मधून आपण बाहेर काढायची आहे. हे बघ, या पद्धतीने जसं आपण शूजची लेस करायचो त्याच पद्धतीने आपण ही बॅगची लेस अटॅच करणार आहे. या पॉइंट मधून दुसरी लेस आपण बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघ, या पद्धतीने. आता ही लेस आपण या साइडच्या इथून बाहेर काढायची आहे. हे आता इथून दुसरी घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनी ही इथून बाहेर काढायची आहे.
आता ही लेस आपण या साइडने बाहेर काढून घेऊया. आता इथून आपण या साइडने अटॅच करूया. ही दुसरी लेस घेतली आहे मी आणि ही दुसऱ्या पॉइंट मधून काढून घ्यायची आहे. ही अखंड एकच दोरी आहे माझी, अखंड एकच नॉट मी रेडी केलेली आहे आणि ही आपण लास्टच्या होल रेडी केलेला आहे त्याच्यामधून बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघ या पद्धती. आता ही लास्टच्या राहिलेल्या याच्यामधून बाहेर काढून घ्यायची आहे. हे आपला अशा पद्धतीने आपला जसं नॉट पिक मध्ये दिसत होता तसं रेडी झालेला आहे गळा आणि नॉट. खालच्या साइडने या पद्धतीने नॉट बांधू शकतो जसे आपण नेहमी एरवी बांधतो त्या पद्धतीने. हे बघा या पद्धतीने आपण फुल पाडलेला आहे आणि हे नॉट आपले रेडी झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.